पत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे आणि या क्षणाची सगळ्यात मोठी बातमी आपण बघणार आहोत की जिथे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष सध्या या प्रकरणाकडे लागलेलं आहे। वाल्मिक कराडच्या कोठडीवर आता सुनावणी सुरू झालेली आहे। हत्येदरम्यान चाटे घुले कराड यांच्यात संभाषण झाल्याचा दावा एसआयटीने केलाय। अपहरण आणि संभाषणाची वेळ सुद्धा मिळती जुळती असल्याचं एसआयटीचं म्हणणं आहे। सोबतच आरोपींनी कट रचलाय आणि मग देशमुखांची हत्या केल्याचा मोठा दावा एसआयटीनं बेड कोर्टात केलेला आहे आणि सीडीआर मुळे खंडणी प्रकरणाचा हत्येशी संबंध असल्याचं एसआयटीचं म्हणणं आहे। या सगळ्या संदर्भातले अपडेट्स आपण घेणार आहोत। आपले प्रतिनिधी मोहसिन शेख आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। मोहसिन, तर काही तांत्रिक कारणांमुळे मोहसिन यांच्याशी आपला संपर्क होऊ शकत नाहीये, त्यांच्याकडे आपण पुन्हा एकदा जाणार आहोत। दरम्यान आपण बघतोय एसआयटीनं बीड कोर्टात आता 10 मुद्दे मांडलेले आहेत, सविस्तर मुद्दे मांडलेले आहेत। मोक्का कसा लावला याचाही संदर्भ कोर्टात सादर केलेला आहे। पुन्हा एकदा आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेत। मोहसिन शेख, मोहसिन, काय सांगाल आतापर्यंत या प्रकरणातले लेटेस्ट अपडेट्स काय? सौरभ, अत्यंत महत्त्वाचे अपडेट आहे। आपण जर बघितलं तर आतापर्यंत आरोप होत होते की वाल्मिक कराड यांचा संतोष देशमुख हत्या प्रकरणात संबंध आहे, त्यांच्यावर या सगळ्या प्रकरणात ते असल्याचं बोललं जात होतं। मात्र आता एसआयटीने ज्या गोष्टी कोर्टासमोर ज्या मांडलेल्या आहेत त्या अत्यंत गंभीर आहे। ज्यात सांगण्यात आलेलं आहे की 3:15 जे आहे तर संतोष देशमुख यांचं अपहरण झालं आणि 3:20 म्हणजेच 5 मिनिटांनंतर जे आहे तर सुदर्शन घुले, वाल्मिक कराड आणि विष्णू चाटे यांच्यात फोनवर संभाषण झाला होता। वाल्मिक कराड यांनी वाल्मिक कराड यांनी संतोष देशमुख यांना धमकी देखील दिल्याचा जे आहे तर मांडण्यात आलेला आहे। हे सगळे गंभीर जे आहे तर मुद्दे जे आहेत तर ते एसआयटी कडून मांडण्यात आलेले आहे। आणि विशेष म्हणजे सीडीआर अत्यंत महत्वाचा आहे, कारण एखाद्या प्रकरणात जेव्हा पुरावे गोळा केले जातात तर त्या सगळ्या प्रकरणात सीडीआर अत्यंत महत्वाचा असतो आणि सीडीआर नुसार जे आहे तर आमच्याकडे सगळे पुरावे असल्याचा दावा जे आहे तर करण्यात आलेला आहे। आणि आपण जर बघितलं या तिघांमध्ये संभाषण झालं आणि 10 दिवसांची एसआयटी कोठडीची मागणी देखील जी आहे सौरभ करण्यात आलेली आहे। त्यामुळे एकंदरीत आता यावर काय कोर्टाकडून आरोपींच्या वकिलाकडून काय बाजू मांडली जातात हे पाहणं महत्वाचं असणार आहे। मात्र ह्या सगळ्या प्रकरणात सुनावणी सुरू असताना सरकारी वकिलांकडून वाल्मिक कराड यांच्या आतापर्यंत दाखल असलेल्या गुन्ह्यांची थोडंसं थांबवतो मोहसिन, सुरेश धस बोलतायत, थेट जाऊया। चर्चा झाली, जबरदस्त मीटिंग झाली, जोरदार। काय चर्चा झाली नेमकी? काय नाही, जेवण झालं, जेवण। दरम्यान आपण बघतोय की सुरेश धस यांनी कुठलीही प्रतिक्रिया देण्यास नकार दिलेला आहे। एक मोठी बातमी आपल्यापर्यंत दरम्यान पोहोचते। कराडला कोर्टात असताना 4 वाहनं ताफ्यात शिरलेली आहेत। या क्षणाची सगळ्यात मोठी बातमी, ताफ्यात शिरलेली 4ही वाहनं अज्ञात असल्याचं कळतंय। 4ही अज्ञात वाहनांची पोलिसांकडनं सध्या चौकशी सुरू झाली आहे। बीड कोर्टाबाहेर अज्ञात वाहनांची पोलिसांकडनं चौकशी सुरू झाली आहे। या क्षणाची सगळ्यात मोठी आणि महत्वाची बातमी, ही दृश्य आपण एनडीटीव्ही मराठीच्या स्क्रीनवर बघतोय, तीच ही वाहनं आहेत जी अचानक ताफ्यात शिरलेली आहेत आणि या अज्ञात वाहनांची पोलिसांकडनं तपासणी सुरू झालेली आहे। बीड कोर्टाबाहेर काही अनोळखी आणि अज्ञात वाहनं होती, ती अचानक ताफ्यामध्ये शिरली। 4 अशी वाहनं आहेत आणि त्या वाहनांची आता पोलिसांकडनं तपासणी सुरू झालेली आहे। स्वानंद पाटील आपले प्रतिनिधी आपल्यासोबत थेट जोडले गेले आहेत। स्वानंद, या प्रकरणातले काय अपडेट्स आहेत? सौरभ, नक्कीच आपण बघतोय गेल्या काही दिवसापासून जे बीडचं प्रशासन आहे, विशेष करून जे देशमुख हत्या प्रकरणाची जी तपासणी एकंदरीत चालू आहे त्या अनुषंगाने जे पोलिसांच्या कारवाया केल्या जात आहेत, त्याचबरोबर विशेष बघायला गेलं तर कराड याने जे पुण्यात देखील वाहन आणलं होतं त्याच अनुषंगाने आता आज जर बघितलं तर कराड याला कोर्टात हजर केला असता जे अनोळखी वाहने ते ताफ्यात शिरलेली दिसली आणि त्याचाच तपास पोलिसांनी घेतलेला आहे आणि काही वाहनांचा तपास चालू देखील आहे। कारण ही अनोळखी वाहने असल्याने पोलीस प्रशासन ह्याला गांभीर्याने घेत आहे। कुठलाही अनुचित प्रकार होणे यासाठी पोलीस प्रशासन सतर्क आहेत आणि या वाहनांचा कसून तपासणी केली जात आहे। सौरभ, निश्चितच। आणि स्वानंद, मला सांगा, ही नेमकी कोणाची वाहनं होती याची काही माहिती आपल्यापर्यंत पोहोचते का, किंवा त्या वाहनांमध्ये काही संशयास्पद आढळलंय? नेमका काय कट होता, काही कळतंय? नेमकं वाहन कोणाची होती याची माहिती पोहोचू शकलेली नाहीये। ह्याचा संपूर्ण तपास आता पोलीस करत आहेत आणि पण
जे म्हणजे कराड याला जे कोर्टात हजर केलं गेलं, काल पण आपण बघितलं असेल तर काल देखील जे जो रूट होता तो पोलिसांनी गुप्त ठेवला होता त्याच अनुषंगाने. मात्र आज हे वाहनं जे आहेत ही ताफ्यात आल्याने पोलीस आता या वाहनांचा तपास करत आहेत. सौरभ, स्वानंद, ह्यावर आपलं लक्ष असणारच आहे. त्याचे अपडेट्स आम्ही तुमच्याकडून क्षणाक्षणाला घेत राहू. तुर्तास धन्यवाद. पण बघतोय बीड कोर्टाबाहेर अनोळखी वाहनांची सध्या तपासणी सुरू आहे. हेच ते वाहन आहे की जे ताफ्यात शिरलं होतं आणि असे 4 वाहनं ताफ्यात शिरलेली आणि त्या अनोळखी वाहनांची कसून तपासणी आता बीड कोर्टाबाहेर करण्यात येते. या वाहनांचा नेमका उद्देश काय होता, त्यात नेमकं काय सापडतं, नेमका काय कट रचला गेला होता, हे बघणं अत्यंत महत्वाचं ठरणार आहे. आपण बघतो एकीकडे सुनावणी सुरूच आहे. सीडीआरमुळे खंडणी प्रकरणाचा थेट हत्येशी संबंध असल्याचं एसआयटीचं म्हणणं आहे. आरोपींनी कट रचून अपहरण केल्याचा दावा एसआयटीनं केलेला आहे आणि एसआयटीनं बीड कोर्टाला आता माहिती ही पुरवलेली आहे. विशेषतः 10 मुद्दे एसआयटीने दिले आहेत. व्यवस्थित त्यांनी बाबी लिहून दिलेल्या आहेत की नेमका कशा पद्धतीनं आरोपींनी कट रचला आणि हेच सगळे मुद्दे देखील आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. ग्राफिक्सच्या माध्यमातून बघूया आतापर्यंत नेमकं काय घडलेलं आहे या प्रकरणात. कराडला कोठडी आणि कोर्टात नेमकं काय घडलंय तर कराडनं हत्ये दिवशी संतोष देशमुखांना धमकी दिली असा दावा एसआयटीनं केलेला आहे आणि हत्ये दिवशी कराड आणि घुलेनमध्ये तब्बल 10 मिनिटं संभाषण झालं, 10 मिनिटं चर्चा झाली आणि या चर्चेचा वेळ सुद्धा जर आपण बघितला 9 डिसेंबरला 3:20 ते 3:30 3:30 या 10 मिनिटांमध्ये कराड आणि घुलेनमध्ये संभाषण झालं. या 10 मिनिटांमध्ये नेमकं काय संभाषण झालं हे तपासणं मात्र अद्यापही बाकी असल्याचं एसआयटीचं म्हणणं आहे. पुन्हा एकदा मोहसिन शेख यांच्याकडे आपण जाणार आहोत. मोहसिन यांच्याकडे एक मोठी अपडेट आली आहे. मोहसिन, काय ती अपडेट? सौरभ, नक्कीच सरकारी वकिलांकडून आणखी काही मुद्दे जे आहेत तर कोर्टात मांडले जात आहेत. विदेशी मालमत्तेबाबत आम्हाला चौकशी करायची आहे. वाल्मिक कराड यांची विदेशात कुठे मालमत्ता आहे का, या सगळ्या गोष्टीची आम्हाला चौकशी करायची आहे. सोबतच विष्णू चाटे, सुदर्शन घुले आणि वाल्मिक कराड यांच्यात काही इंटरलिंक आहे का, ह्या सगळ्या गोष्टी आम्हाला तपासायच्या आहे. सोबतच फरार आरोपी अजून एक आरोपी या सगळ्या प्रकरणात सापडलेला नाहीये. कृष्णा आंधे याला लपवण्यामध्ये वाल्मिक कराड यांचा हात आहे का, हे देखील आम्हाला माहिती घ्यायची आहे. सोबतच घुले आणि चाटे अनेक दिवस फरार होते, त्यांना कोणी मदत केली याची देखील आम्हाला माहिती घ्यायची. ही सगळी बाब जो आहे तर पुन्हा एकदा आता सरकारी वकिलांकडून जे आहे कोर्टात मांडण्यात आलेली आहे. सौरभ, आणखी एक मोठी बातमी समोर येते ती आता सिद्धेश्वर ठोंबरे हे जे आहे तर वाल्मिक कराड यांचे वकील आहे, ते ऑनलाईन पद्धतीने या सगळ्या सुनावणीमध्ये सहभागी झालेले आहे. त्यांनी देखील काही मुद्दे मांडलेले आहेत. कुठल्याही आरोपीने वाल्मिक कराडांचं नाव आतापर्यंत घेतलेलं नाही. अत्यंत महत्वाचा मुद्दा जे आहे तर सिद्धेश्वर ठोंबरे यांनी मांडलेला आहे की आतापर्यंत तुम्ही जेवढे आरोपी अटक केलेले आहे त्या आरोपींपैकी कुणीही आतापर्यंत वाल्मिक कराड यांचं नाव घेतलेलं नाही. वाल्मिक कराड यांच्या विरोधात कोणताही ठोस पुरावा आतापर्यंत सापडलेला नाही. ही देखील बाजू जी आहे तर सिद्धेश्वर ठोंबरे यांनी जे आहे तर मांडलेली आहे आणि वाल्मिक कराड वर यांच्यावर जे आहे तर हत्याचा गुन्हा लागू होऊ शकत नाही असं देखील मुद्दा त्यांनी जे आहे मांडलेला आहे. आणि शेवटी त्यांनी एक अत्यंत महत्वाचा मुद्दा मांडलेला आहे, तो म्हणजे वाल्मिक कराड यांची जी अटक आहे ती बेकायदेशीर आहे असा दावा जे आहे सिद्धेश्वर ठोंबरे यांनी केलेला आहे. सिद्धेश्वर ठोंबरे हे वाल्मिक कराड यांचे वकील आहे. काल देखील ते केजच्या न्यायालयात वाल्मिक कराड यांना जेव्हा हजर करण्यात आलं त्यावेळेस होते आणि आज ते ऑनलाईन या सगळ्या सुनावणीमध्ये सहभागी झालेले आहे. अत्यंत महत्वाचे मुद्दे त्यांच्याकडून मागण्यात येत आहेत की आतापर्यंत तुम्ही जेवढे आरोपी ताब्यात घेतलेले आहे त्यातला कुणालाही अटक जी केलेली आहे त्यात वाल्मिक कराड यांचा कोणीही नाव घेतलेलं नाही आणि सोबतच वाल्मिक कराड यांची अटकच बेकायदेशीर आहे असा दावा देखील त्यांनी मांडलेला आहे. त्यामुळे आता या सगळ्या त्यांच्या याला सरकारी वकिलांकडून कसं उत्तर दिलं जातं हे पाहणं महत्वाचं असणार आहे. मात्र आता सिद्धेश्वर ठोंबरे यांच्याकडून बाजू मांडली जात आहे. सौरभ, निश्चितच मोहसिन, आपण बघतोय सिद्धेश्वर ठोंबरेंकडनं बाजू मांडायला आता सुरुवात झालेली आहे आणि कुठल्याही आरोपीनं कराडचं नाव घेतलेलं नाही असा दावा ठोंबरेंनी केलेला आहे. या क्षणाची सगळ्यात मोठी आणि महत्वाची बातमी आपण बघतोय. सरकारी युक्तिवाद संपलेल्या वकिलांचा आणि आता कराडच्या वकिलांचा युक्तिवाद सुरू झालेला आहे. काय अपडेट्स? सौरभ, नक्कीच सुरेश धस यांची बाजू आता आपण ऐकलेली आहे. त्याबाबतच आपण इथल्या लोकांशी थोडंसं बोलण्याचा प्रयत्न करूया, आंदोलकांकडून बोलण्याचा प्रयत्न करूया. सुरेश धस आता बोलताना म्हणाले की हा सगळा गुंडाराज सुरू आहे, असलं आंदोलन करून व्यापारी स्वतःचं नुकसान करून घेत आहे. बंदवर यांची धस यांची प्रतिक्रिया आहे. हे गुंडाराज नाही, काही नाही. इथं काही कोणी रोजानं आणलेली माणसं नाहीयेत आणि परळी बंद ही काही लोकांनी केलेली नाही, व्यापाऱ्यांनी स्वतःहून बंद ठेवलेले. कुणी परळीत जर फिरायला दिसलं तुम्हाला गाडीवर बंद करा म्हणून, तुम्ही जाऊन तिथं स्वतः चौकशी करा. हे बंद हे व्यापाऱ्यांनी केलेलं आहे अन्नासाठी.
त्यांच्या प्रतिक्रियेकडे कसं बघतात या स्वतः तुम्ही व्यापारी नुकसान काय गुंडाराज असं त्यांची प्रतिक्रिया. गुंडाराज ते सुरेश धसलाच माहिती त्याच्या इकडे, आमच्या इकडे नाही. आम्ही सामान्य लोक आहेत ना सगळे. आम्ही सांगितलं असतं ना एखाद्या गुंड्याचं ह्याच्यासाठी कोण सामान्य बसायलेत रस्त्यावर. एखादा जर माणूस असता गुंडा खंडणी मागणार आहे असे माय माऊली लोक हे असे कशाला रस्त्यावर बसते त्याच्यासाठी. बरं झालं म्हणते गेला मध्ये. कोण समर्थन करणार आहे गुंडाचं एखाद्या. 18 पगड जातीचे सर्व धर्माचे लोक आहेत इथं. इथं काय एका जातीचे वंजारी समाजाचे नाही, सगळ्या जातीचे लोक आहेत इथं. कोण समर्थन करायला लागलंय. सौरभ, ही सगळी प्रतिक्रिया आहे सुरेश धस यांच्या आताच्या ज्या प्रतिक्रिया आहेत त्यावर हे आंदोलकांची प्रतिक्रिया आहे. हे सगळे सामान्य लोक आहेत जे आंदोलनात उतरलेले आहे. त्यामुळे इथे कुठे गुंडाराज दिसतो असं प्रतिप्रश्न आंदोलकांनी केलेला आहे. आणि अजूनही हे आंदोलन सुरू आहे. तिकडे सुनावणी सुरू आहे. दुसरीकडे आंदोलक आपल्या भूमिकेवर ठाम आहे. सकाळपासून हे आंदोलन सुरू आहे. महिला पुरुष असतील हे सगळेच या आंदोलनात सहभागी असल्याचं पाहायला मिळतं. सौरभ, निश्चितच मोहसिन, आपण बघतोय की तिकडे आंदोलन देखील आता अधिक तीव्र होत चाललेलं आहे. काही ठिकाणी टॉवरवर बसून देखील काही तरुणांनी आंदोलन केलेलं आहे. आपण या संदर्भातले अपडेट्स घेणारच आहोत. पण मोहसिन, सध्या सुनावणी सुरू आहे आणि आपण म्हटलं तसं की एका बाजूला सरकारी युक्तिवाद संपलेला आहे. सरकारी वकिलांनी आपलं म्हणणं मांडलेलं आहे. नेमकं आता सिद्धेश्वर ठोंबरेंचं म्हणणं काय? नक्कीच सौरभ, सिद्धेश्वर ठोंबरे यांनी अत्यंत महत्वाचे जे मुद्दे आपण आता बोललो ते महत्वाचे आहे. या सगळ्या प्रकरणात पहिल्या दिवसापासून जे आहे तर संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराड यांचं नाव जोडलं जात होतं. टप्प्याटप्प्याने आरोपी अटक करण्यात आले. वाल्मिक कराड यांनी जे पुण्यात स्वतःला सरेंडर केलं, त्यांना ताब्यात घेण्यात आलं. खंडणी आणि हत्या हे 2 प्रकरणं या सगळ्या प्रकरणात आहे. पण आतापर्यंत कोणत्याही आरोपींनी वाल्मिक कराड यांचं नाव घेतलेलं नाही असं सिद्धेश्वर ठोंबरे यांनी कोर्टात आपली भूमिका मांडलेली आहे. आणि यासोबतच त्यांनी याबाबत वाल्मिक कराड यांच्या विरोधात असा ठोस कोणताही पुरावा आतापर्यंत तपासात सापडलेला नाहीये असं सिद्धेश्वर ठोंबरे यांनी म्हटलेलं आहे. मात्र आपण काही वेळापूर्वी जर बघितलं तर सरकारी वकिलांनी जी बाजू मांडली होती त्यांनी सांगितलं होतं की CDR नुसार या सगळ्या प्रकरणाशी म्हणजे संतोष देशमुख हत्या प्रकरणाशी वाल्मिक कराड यांचा संबंध आहे हे सरकारी वकिलांनी सांगितलं होतं. त्यालाच उत्तर देताना आता सिद्धेश्वर ठोंबरे यांनी म्हटलेलं आहे की आतापर्यंत कोणताही ठोस पुरावा या सगळ्या प्रकरणात जे आहे तर वाल्मिक कराड यांच्या विरोधात सापडलेला नाहीये आणि त्यामुळे जी वाल्मिक कराड यांना अटक करण्यात आलेली आहे तीच बेकायदेशीर आहे असा मुद्दा जे आहे तर सिद्धेश्वर ठोंबरे यांनी मांडलेला आहे. आणखी या सगळ्या प्रकरणात सुनावणी सुरू आहे. दोन्ही बाजूनं युक्तिवाद सुरू आहे. आणखी काय काय अपडेट येतं हे आपल्यापर्यंत आपण सगळ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करू. या सगळ्या ज्या बातम्या आहे आपण NDTV वर पाहतोय. पण आता सुरुवातीला सरकारी वकिलांची बाजू झाली. आता आरोपींचे वकील जे आहे तर आपली बाजू मांडतायत. आता या प्रकरणात आणखी सिद्धेश्वर ठोंबरे नेमकं काय काय मुद्दे मांडतात हे पाहणं महत्वाचं असणार आहे. आज सिद्धेश्वर ठोंबरे हे VC द्वारा या सगळ्या सुनावणीमध्ये जॉईन झालेले आहे. त्यामुळे आता त्यांचे पुढचे मुद्दे काय असणार हे पाहणं महत्वाचं असणार आहे. मात्र दोन्ही बाजूने युक्तिवाद जे आहे तर बीडच्या न्यायालयात सुरू आहे. सौरभ, निश्चितच मोहसिन, आपण बघतोय दोन्ही बाजूनं युक्तिवाद सुरू आहे. आपण पुन्हा एकदा प्रेक्षकांना सांगूया नेमकं आतापर्यंत काय काय घडलंय. तर आत्ताच्या अपडेटनुसार कराडच्या वकिलांकडनं आत्ता कोर्टात युक्तिवाद सुरू आहे. ह्या क्षणाला सिद्धेश्वर ठोंबरेंकडनं बाजू मांडली जाते कराडची. कराडचे ते वकील आहेत, VC द्वारे ह्या सगळ्या सुनावणीला ते उपस्थित आहेत आणि त्यांचं थेट म्हणणं आहे की कराडची अटक ही बेकायदेशीर आहे. त्याला 2 कारणं त्यांनी दिली आहे. एकतर कराडचा कुठलाही कराडच्या विरोधात कुठलाही ठोस पुरावा एकतर मिळाला नाहीये आणि दुसरी बाजू त्यांनी मांडलेली आहे ती म्हणजे कुठल्याही आरोपीनं कराडचं नाव घेतलं